प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व बंधू भगिनींना सप्रेम सलाम. मी पास्टर विद्यासागर गायकवाड. आज पुन्हा एक वार प्रभूने ही संधी दिली आपल्यासमोर त्याचं वचन घेऊन येण्याची. याबद्दल सर्वप्रथम मी त्याच्या नावाला धन्यवाद देतो. आजचं जे हे मनन आहे, हे मनन ब्रदर डेव्हिड पॉसन यांचं आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी जी संदेशाची एक शृंखला तयार केली होती त्यावर हे आधारित आहे. लाईफ आफ्टर डेथ, मरणानंतरचं जीवन, अशा त्या शृंखलेचा मथळा होता. एकंदर 6 संदेश त्यांनी दिलेले आहेत त्याच्यावर, आणि त्या संदेशाच्या आधारावर आजचं हे मनन आपण सुरू करणार आहोत. पहिला जो संदेश आहे किंवा मनन आहे हे त्या विषयाला धरून आहे, लाईफ आफ्टर डेथ. परंतु ह्या पहिल्या मननामध्ये त्यांनी विशेष करून मरणाची जी एक वास्तवता आहे, प्रत्येक जन्माला येणारी व्यक्ती ही एक दिवस मरणार आहे, ही जी एक फॅक्ट आहे, ही वास्तवता आहे, ह्या वास्तवतेवरच आधारित हे मनन आहे. आणि म्हणून आपण सर्वजण गंभीररीतीने यावर विचार करूया त्यांच्यासोबत. हे सर्व जे मनन आहे हे ब्रदर डेव्हिड पॉसन यांचं आहे. फार मोठे देवाचे सेवक होऊन गेलेले आहेत ते. मागच्या वर्षीच ते मरण पावले वयाच्या 91व्या वर्षी, 91, आणि फार प्रभावी रीतीने संपूर्ण जगामध्ये त्यांची सेवा झालेली आहे. तर तुम्ही जर यूट्यूबवर गेले, डेव्हिड पॉसन PAWSON हे जर नाव तुम्ही टाकलं तर त्यांचे अनेक संदेश तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. फार सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या सर्वांना समजेल अशा रीतीने ते देवाचं वचन सांगतात. जरी UKचे आहेत परंतु त्यांची इंग्रजी आपल्या सर्वांना समजण्यासाठी सोपी आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना एनकरेज करतो की जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही त्यांचं शिक्षण, त्यांचे संदेश ऐकावे. म्हणून आज हा जो त्यांचा विषय आहे, हा विषय घेऊन आपण सुरुवात करणार आहोत. मी फक्त त्यांच्या संदेशाचं, प्रवचनाचं भाषांतर केलेलं आहे. काही ठिकाणी गरजेनुसार मी थोडीशी भर टाकलेली आहे किंवा स्पष्टीकरण केलेलं आहे. ते वगळता हे जे पूर्ण मनन आहे, संदेश आहे, शिक्षण आहे, हे ब्रदर डेव्हिड पॉसन यांचं आहे. त्याचं पूर्ण श्रेय ब्रदर डेव्हिड पॉसन यांना देणं योग्य आहे. आपण आपल्या मननाला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण एक शास्त्रभाग वाचूया. लूका शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 19 पासून तर 22 पर्यंतच वचन आपण यावेळेला वाचणार आहोत. हा जो शास्त्रभाग आहे आपल्या सर्वांच्या अतिशय परिचयाचा आहे. हा पूर्ण आपण वाचणार नाही, परंतु आज आपला जो विषय आहे आपल्यासमोर, मरण किंवा डेथ, याला लागू होईल एवढाच सुरुवातीचा भाग मी घेतलेला आहे. मग त्याच्यानंतर गरजेप्रमाणे मग आपण काही गोष्टी नंतरच्या संदेशामध्ये एखाद्या वेळेस पाहण्याचा प्रयत्न करू. लूका शुभवर्तमान 16वा अध्याय 19 पासून. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व फार बारीक सुताची वस्त्रे घालीत असे आणि प्रति दिवशी थाटामाटाने ख्याली खुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ लाजार नावाचा फोडांनी भरलेला एक दरिद्री टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल, त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती, आणि कुत्री येऊन त्याचे पोट चाटीत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या उराजवळ नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याला पुरिले. देव या वाचलेल्या शास्त्रभागावर आशीर्वाद पाठवा आज आपल्या मननासाठी. व्यक्ती कोणीही असो, कुठलचीही असो, मरण हे अटळ आहे. प्रत्येक जन्माला येणारी व्यक्ती एक दिवस मरणार आहे. हे काही गुप्त ज्ञान नाही. दिस इज अन ओपन सिक्रेट. ही उघड गोष्ट आहे सर्वांना, शिकलेला असो की अडाणी असो. प्रत्येक जन्माला येणारी व्यक्ती ही एक दिवस मरणार आहे. हे ज्ञान सर्व मानवजातीमध्ये आहे, परंतु त्याचा आपण विचार करत नाही. त्या विचारांना आपण टाळतो. ही वेगळी गोष्ट आहे, परंतु मरण हे अटळ आहे हे सर्वांना माहीत असलेली वास्तवता आहे. एका देवाच्या सेवकाने
असं विधान केलेलं आहे. मी ते प्रथम इंग्रजीमध्ये वाचतो, सोपं आहे, आणि मग त्याचं भाषांतर करण्याचा मी प्रयत्न करतो. रिमेंबरन्स ऑफ डेथ इज द बेस्ट अँटीडोट in adversity as well as prosperity. It is a best antidote against murmuring, discontent, and envy in the state of poverty, against pride, self-sufficiency, and arrogance in the possession of wealth. भाषांतर मी करतो. अशा रीतीचं आहे. सर्वसाधारण रीतीने जीवनाच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही स्थितीमध्ये आपल्या मरणाची आठवण ठेवणे हा एक उत्तम उतारा किंवा औषध आहे. कुरकुर करणे, अतृप्त वृत्ती आणि गरिबीमुळे किंवा लालसा बाळगणे या सर्वाकरिता मरणाचा विचार हे चांगले औषध आहे. त्याचप्रमाणे पैशामुळे गर्विष्ठ झालेली वृत्ती, मला कोणाची आणि कशाची गरज नाही, ह्या सर्वावर मरणाचा विचार चांगला उतारा आहे. याचा अर्थ अशा रीतीने आहे की जीवनाच्या चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये कोणत्याही स्थितीमध्ये व्यक्ती असो, त्या व्यक्तीला आपल्या मरणाची आठवण जर आहे तर मग ह्या सर्व गोष्टींवर त्याला योग्य रीतीने विचार करून सरळ अशा रीतीने आपला जीवनक्रम आरंभता येईल. जो गरीब आहे, जो श्रीमंत आहे, दोन्ही पण यांना त्यांच्या जीवनामध्ये जे धोके आहेत त्या धोक्यांपासून आवरण्यासाठी हा मरणाचा विचार त्या व्यक्तीसाठी अतिशय फायदेशीर आहे, असं ह्या विधानाचा एक सारांश आपल्याला काढता येईल. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 90मध्ये मोशे म्हणतो, ह्याकरिता आम्हास आपले दिवस असे गणण्यास शिकवू की आम्हास सुबुद्ध हृदय प्राप्त होईल. आपल्या जीवनामध्ये हे जीवनाचे दिवस गणणे म्हणजे काय? जागरूकतेने आपल्याला हे जीवन इथं एक दिवस हे संपुष्टात येणार आहे, संपणार आहे, हे लक्षात ठेवून आपण जगणं महत्त्वाचं आहे. अशा रीतीने आपण आपले दिवस गणले पाहिजेत. ह्याला तो म्हणत आहे की ह्याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीला सुबुद्ध हृदय आहे, त्या व्यक्तीच्या ठाई सुज्ञता आहे असं म्हणता येईल. याकरता आम्हास आपले दिवस असे गणण्यास शिकवू की आम्हास सुबुद्ध हृदय प्राप्त होईल. स्तोत्र 90 तुम्ही वाचून पहा त्या ठिकाणी मोशाचं. तर अशा रीतीने मरण किंवा डेथ ही व्यक्तीच्या जीवनातली वास्तवता आहे. इट इज अ फॅक्ट. ती अजून घडायची आहे, परंतु ती निश्चित घडणार आहे. जर ती व्यक्ती जन्माला आलेली आहे तर ती एक दिवस मरणार आहे. आपल्या जन्मल्या दिवसापासून प्रवास आपला त्या मरणाच्या दिवसाकडं सुरू आहे. प्रत्येक जन्मलेली व्यक्ती ही त्या मरणाच्या दिवसाकडं जात आहे. आपल्याला त्याचं भान राहत नाही, तसं आपण विचार करत नाही, परंतु ती घटना आहे, फॅक्ट आहे, वास्तवता आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. 7व्या शतकामध्ये इंग्लंडच्या उत्तर भागामध्ये एक प्रदेश आहे, त्याला नॉर्थुम्ब्री अशा रीतीने म्हणतात, ते नॉर्थुम्ब्री. आणि त्या भागामध्ये 7व्या शतकामध्ये किंग एडविन हा राजा होता. आणि त्या काळामध्ये मग त्या भागामध्ये काही मिशनरी लोक गेले प्रभू येशूची सुवार्ता सांगण्यासाठी. आता हा किंग एडविन जो आहे हा काही ख्रिस्ती नव्हता, याला त्या विश्वासाबद्दल काहीच माहीत नव्हतं. ते मूर्तीपूजक आणि वेगवेगळे काहीतरी त्यांचा धर्म होता. परंतु हे मिशनरी तिथं गेल्यानंतर ह्या मिशनरींचं ऐकण्यासाठी त्या राजाने त्यांना बोलवलं महालामध्ये त्याच्या, आणि संध्याकाळी त्यांच्यासाठी एक फार मोठी मेजवानी देखील त्याने अरेंज केली. तर मेजवानीचा देखावा अशा रीतीचा होता की एक फार निमुळता लांब अशा प्रकारचा हॉल होता. त्या काळामध्ये 7व्या शतकातली ही गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आणि त्या लांब अशा हॉलला 2 दरवाजे होते. एक या बाजूला होता हॉलच्या, दुसऱ्या टोकाला एक दरवाजा होता मोठा अशा रीतीने, आणि भिंतीवर तेलाचे दिवे लावलेले होते. आणि मध्ये अशा रीतीने ही मेजवानीसाठी हे लोक बसलेले आहेत, मिशनरी आहेत, आणि किंग एडविन आहे त्या ठिकाणी, आणि त्यांचं काहीतरी संभाषण सुरू आहे.
संध्याकाळच्या वेळेला तेवढ्यात काय होतं की त्या एका दारामधून एक पाखरू, एक चिमणी म्हणा, आत येते आणि उडत उडत दुसऱ्या दारामधून ती बाहेर जाते. आणि ते पाहिल्यानंतर राजाने थांबून त्या ठिकाणी त्या सर्वांना असं म्हटलं की हां, हे बघा, अशा रीतीने माझी जीवनाबद्दलची कल्पना आहे. आपण अननोनमधून म्हणजे अंधारामधून एका दारातून आतमध्ये येतो. हा जो हॉल आहे, हा हॉल म्हणजे आपल्या जीवनाचं दर्शक आहे, उजेड आहे, या ठिकाणी आपण आहोत. आणि मग एक दिवस ह्या दुसऱ्या दारामधून आपण पुन्हा अंधारामध्ये बाहेर जातो. तर माझं जीवन अशा रीतीचं आहे. किंग एडविन त्यांना सांगत होते की मी अशा रीतीने एका दारामधून आत आलो, मी आता आहे आणि एक दिवस ह्या दारातून बाहेर जाणार आहे. अंधारामध्ये कुठं जाणार आहे मला माहीत नाही. मग त्याने वळून त्या मिस्टरांना विचारलं, हे जे आहे याच्याबद्दल तुमच्याजवळ मला सांगण्यासाठी काही आहे काय? मी तर आलो या ठिकाणी, एक दिवस या अंधारामध्ये बाहेर जाणार आहोत या दारामधून, याच्याबद्दल तुमच्याजवळ काय आहे का? आणि त्या मिशनरांनी त्याला सुवार्ता सांगितली. फक्त या जीवनाबद्दलच नाही, परंतु या जीवनानंतर मग काय आहे हे त्यांना सांगितलं. प्रभू येशूची सुवार्ता त्यांना सांगितली. आणि त्यामुळं हा किंग एडविन जो आहे हा ख्रिस्ती झाला, विश्वासणारा झाला. आणि इतकंच केवळ नाही, परंतु त्या भागामध्ये नॉर्थ इंग्लंडमध्ये देवाची सुवार्ता, प्रभूची सुवार्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरली आणि अनेक लोक ख्रिस्ती झाले त्या काळामध्ये. तर अशा रीतीने आपला जो विश्वास आहे, हा विश्वास फक्त या जीवनापुरताच नाही आहे, परंतु ही जी एक ह्या जीवनाची एक वास्तवता आहे, मरण. आणि त्याच्यानंतर पुढं काय आहे हे जे आहे हे फक्त प्रगटीकरणाने आपल्याला देवाच्या पवित्र शास्त्रामध्येच सांगितलेलं आहे. इतर जे धर्म आहेत त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलणार नाही यावेळेला. परंतु अशा रीतीने त्या मिस्टरांनी किंग एडविनला सुवार्ता सांगितली आणि मरणाचा खरा जो अर्थ आहे त्याला समजावून सांगितल्यानंतर त्याने विश्वास ठेवला. आता ही जी बाब आहे, वास्तवता मरणाची, फॅक्ट ऑफ डेथ, याच्याबद्दल एका कवीने असं लिहिलेलं आहे, वन थिंग इज सर्टन अँड द रेस्ट इज लाईज, द फ्लावर वन्स ब्लोम्ड फॉर एव्हर डाईज. अशा रीतीने त्याच्या काव्यातून त्याने स्पष्ट केलेलं आहे की एक दिवस आपल्याला मरण येणार आहे, हे सत्य आहे, बाकीचं सर्व मग खोटं आहे, लाईज आहेत, असं तो म्हणतो. एका वेळेला जे फूल उमलून बहरलं ते एका वेळेला मरणार आहे, सदा सर्व काळसाठी ते मरणार आहे, असं तर सांगितलेलं आहे. म्हणजे या ओळींमध्ये, काव्यामध्ये त्यांनी मरणाची जी वास्तवता आहे ती मान्य केलेली आहे, ती बोलून दाखवलेली आहे त्या ठिकाणी फार सुंदर रीतीने. योबाच्या पुस्तकामध्ये योबाने प्रश्न विचारलेला आहे 14व्या अध्याय आणि 14व्या वचनामध्ये, इफ ए मॅन डायज विल ही लिव्ह अगेन. मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल काय? मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल काय, हा प्रश्न त्याने विचारलेला आहे. हे आपण लक्षामध्ये ठेवू त्याचं विधान, आणि मग काही गोष्टी आपण आता पाहण्याचा प्रयत्न करूया. मरण हे अटळ आहे, आपण पाहिलेलं आहे. ते असं सांगतात की दर सेकंदाला एक व्यक्ती कुठंतरी जगामध्ये मरत असते. मरण हे एकतर हळूहळू येईल, अचानक येईल. मरण हे तरुणांना, म्हाताऱ्यांना, वय कोणताही असो त्या सर्वांना ते येऊ शकतं. हा मनुष्याचा अनुभव आहे. आणि ही मरणाची निश्चितता आपल्याला आपले जे सर्व कब्रस्थानं आहेत, सेमिट्रीज आहेत, त्याच्यावरून दिसून येते की ह्या ठिकाणी आपल्याला एक दिवस जायचं आहे. मरण हे अटळ आहे हे पटवून देण्यासाठी काही वेळ घेण्याची गरज नाही, ते आपल्या भोवती आहे, सर्वांना ज्ञात आहे. एक दिवस व्यक्ती मरणार आहे. मरण हे अटळ आहे, कोणी असो, कुठेही असो. लूक ऋषुवर्तमानामध्ये जो आपण सुरुवातीला अध्याय वाचला, तो काही वचनं वाचले. श्रीमंत मनुष्य मरण पावला, जो गरीब भिकारी होता लाजार, तो देखील मरण पावलेला आहे. आजकाल आपल्या भोवती अशा रीतीचं वातावरण आहे की हे मरण जे आहे, ह्या मरणाबद्दलचा गंभीर विचार किंवा ही जी वास्तवता आपल्यासमोर आहे याच्याबद्दलचा गंभीर विचार मनुष्य आज करीत नाही. इतरांचं सोडा, आपल्या ज्या ख्रिस्ती मंडळ्या आहेत ह्या मंडळ्यांमध्ये देखील अशा रीतीने ह्या मरणाबद्दल फार मोघम रीतीने आणि फार क्वचित रीतीने
बोलबाला केला जातो. ह्याच्या आधीच्या ज्या पिढी होत्या त्या पिढ्यांमध्ये मरणावर वारंवार संदेश देण्यात येत असत, परंतु आपल्याला ठाऊक आहे की आजकाल त्याचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. इंग्रजी जे हिमबुक आहे, गाण्याचं पुस्तक आहे, त्यामध्ये देखील हे मरण किंवा मरणानंतरचं जे जीवन आहे याच्याबद्दल फार कमी कमी अशा रीतीचे गीतं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या मराठी उपासना संगीतामध्ये किंवा मराठी जे गीतसंग्रह आहे याच्यामध्ये देखील याचं प्रमाण कमी कमीच होत चाललेलं आहे. हा विषय जास्त हाताळला जात नाही आजकाल. मरण हा जो विषय आहे हा विषय मनुष्य आज टाळण्याचा प्रयत्न करत आहे. मरण आपल्या अवतीभोवती आहे. भयंकर व्हायलन्स आहेत, युद्ध आहेत, सिव्हिल वॉर आहेत आणि मरणाची भीती सर्वकडं आहे आजकालच्या ह्या वातावरणामध्ये आपल्याला ठाऊक आहे. परंतु ह्या सर्वामध्ये ह्या मरणाकडं बघण्याचा एक फार उथळ किंवा अशास्त्रीय, जो पवित्र शास्त्राला धरून नाही अशा प्रकारचा एक दृष्टिकोन दिसून येतो. आपण तो टाळण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यासाठी पुष्कळ कारणं आहेत, ते थोडक्यामध्ये आपण पाहू. ही जी एक ॲटिट्यूड आहे की आपण मनुष्य जो आहे हा इतका महत्त्वाचा जो विषय आहे तो टाळण्याचा आपण प्रयत्न करतो सर्वसाधारण रीतीने आणि त्याच्याकडं दुर्लक्ष होत आहे. आणि ही अतिशय गंभीर गोष्ट आहे दखल घेण्यासाठी आपल्या सर्वांसाठी. तर ही अशा प्रकारची प्रवृत्ती आपल्यामध्ये काय आहे? टी व्हीवर किंवा आपल्या वास्तविक परिस्थितीमध्ये अवतीभोवती मरण भरपूर आहे, व्हायलन्स खूप आहे, पण पाहत होते पडद्यावर, टी व्हीवर. आणि त्याच्यामुळं आपली जी मानसिकता आहे, आपली सायकी जी आहे ही अशा रीतीने एक प्रकारची बधीर झालेली आहे. मरण या विषयाबद्दल आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटत नाही, परंतु ही गोष्ट फार धोकादायक ठरू शकते काहींच्या जीवनासाठी. जर आपण ह्या इतक्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत आपल्या जीवनामध्ये पुढं होणार आहेत हे नक्की आपल्याला माहीत आहे, त्याचा विचार आपण करत नाही, तर ही बाब अतिशय धोकादायक ठरू शकते. आणि म्हणून या विषयावर आपण आज मनन करीत आहोत. तर ही ॲटिट्यूड का आहे, ही अशा प्रकारची प्रवृत्ती का आहे की आपण याची दखल नीट घेत नाही, त्याच्यावर गंभीर रीतीने विचार करत नाही. तर याचे काही गोष्टी, याच्या काही कारणं आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम, जीवन जे आहे हे जीवन या ठिकाणी फार सुंदर आहे, आपल्याला ते आवडतं, आपण एन्जॉय करतो, त्याच्यामुळं मरणाचा विचार हा आपल्याला नकोसा वाटतं. लाईफ इज सो गुड हिअर. आणि त्याच्यामुळं हा मरणाचा विचार जो आहे हा जणू काही ह्या जीवनामध्ये एक विरजण टाकल्यासारखं, एक नकोसा असल्या कारणात अशा प्रकारची ही बाब आहे आणि म्हणून आपल्याला त्याबद्दल विचार करायला आवडत नाही. मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये आज जो वस्तुवाद आहे हा इतका वाढलेला आहे, कन्झ्युमेरिझम ज्याला म्हणतो आपण, की ह्या ठिकाणी हे जे जीवन आहे हे आपल्याला अतिशय आवडणारं झालेलं आहे. आपण या ठिकाणी ह्यामध्ये गुंगून गेलेलो आहे. खूप काही इथं एन्जॉय करायला आहे. आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी आज आपल्यासमोर जग आणत आहे की याच्या आधीच्या पिढ्यांसाठी ते तितक्या प्रमाणामध्ये नव्हतं. हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. इंग्लंडमध्ये एक मीटिंग अरेंज करण्यात आलेली होती 2-3 दिवसांची आणि त्या ठिकाणी त्या मंडळीचे जे व्हिकर होते मोठे, त्यांचे साहेब, ते येऊन 3 दिवस स्वर्ग या विषयावर, हेवन या विषयावर ते प्रवचन देणार होते. आणि म्हणून मंडळीचे काही लोक त्या भागामध्ये जे घरं होते, राहणारे लोक होते, घरोघर जाऊन त्यांना ते आमंत्रण देत होते की बा अशा रीतीची मीटिंग आहे, व्हिकर साहेब आलेले आहेत, ते अशा रीतीने प्रवचन देणार आहेत या विषयावर, तर तुम्ही कृपा करून या. आणि अशाच रीतीने ते एका घरामध्ये गेले, घरासमोर ते गेले. फार अशा रीतीने श्रीमंत मनुष्याचं ते घर आहे, कुटुंबाचं ते घर आहे, त्यांच्या लक्षामध्ये आलं. फार सुंदर बगीचा, महालसारखं घर आहे, त्या ठिकाणी स्विमिंग पूल आहे, सर्व काही सुसज्ज आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या त्या ठिकाणी उभ्या आहेत त्यांच्या घरासमोर, असं त्यांना दिसून आलं. पण त्यांनी बेल दाबली आणि त्या ठिकाणी ते लोक, जे कपल होतं त्या ठिकाणी, ते समोर आले आणि मग त्यांना सांगितलं की बा आमचे विकर आलेले आहेत आणि स्वर्ग किंवा हेवन या विषयावर ते प्रवचन देणार आहेत, कृपा करून तुम्ही या. मग त्या जोडप्याने त्यांना सांगितलं की धिस इज हेवन,
हे आम्ही ह्या ठिकाणी राहत आहोत, हे जे आहे हेच स्वर्ग आहे, सर्व काही सर्व सुखसोयींनी संपन्न आहे, आम्हाला येण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं. आणि प्रिय बंधू भगिनींनो, मुद्दा हाच आहे की या जगामध्ये आता आपल्याला आकर्षित करणाऱ्या गोष्टी इतक्या भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध आहे सहजरीतीने की हे सोडून जायचं आणि मरणाबद्दल विचार करायचा हे आपल्याला आवडत नाही. त्या जोडप्याने जे सांगितलं ते त्यांचे खरे विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत. दिस इज हेवन, हेच स्वर्ग आहे, या ठिकाणी सर्व आहे, आम्हाला आणखी दुसऱ्या स्वर्गाबद्दल आम्हाला ऐकण्याची इच्छा नाही. आणखी याला धरूनच एक मुद्दा आहे की आज आपल्याजवळ जे आहे पजेशन्स ज्याला म्हणतो, ज्या वस्तू आपल्यासोबत आहे, घरदार आणि त्याच्यामध्ये जे सर्व बरगच भरलेलं आहे, हे आपल्याला सोडून जाण्याची इच्छा नाही आहे. आपण याच्याशी इतकं अटॅच झालेलो आहोत आता की हा जो विचार आहे की एक दिवस आम्हाला हे सर्व सोडून जायचं आहे, हा विचार असह्य वाटतो. त्याबद्दल आपल्याला विचार करायला आवडत नाही. पूर्वीच्या पिढ्या ज्या होत्या त्या पिढ्यांना हे इतकं भरपूर नव्हतं त्यावेळेला, आपल्याला ठाऊक आहे. आणि त्याच्यामुळं आताची जी ही पिढी आहे, जग आहे, ह्या जगामध्ये जे आपण आहोत हे आपल्याला ह्या वस्तू एक दिवस आपल्याला सोडून जायच्या आहेत हा विचार सहन होत नाही. येशू ख्रिस्ताने म्हटलं की तुम्ही तुमची संपत्ती कुठं साठवा? स्वर्गामध्ये साठवा. त्याचा म्हणण्याचा उद्देश हाच होता की या ठिकाणी जे आहे याला तुम्ही इतके अटॅच होऊ नका की मग याच्यानंतरच्या ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत पुढच्या जीवनासंबंधीच्या त्याच्याकडं तुमचं दुर्लक्ष होईल. तुमची जी संपत्ती आहे, तुमचं जे चित्त आहे ते पुढील गोष्टी ज्या आहेत, स्वर्गीय गोष्टी ज्या आहेत, अनंतकालच्या जीवनासंबंधीच्या ज्या आहेत त्यावर तुम्ही केंद्रित करा असं येशूने सांगितलं. मनुष्याला मरणाबद्दल विचार करायला आवडत नाही त्याचं आणखी एक कारण आहे की सर्वसाधारणरीतीने मनुष्य या जीवनानंतरचं जे एक जग आहे किंवा जीवन आहे त्याच्याबद्दल त्याला विचार करायला आवडत नाही, त्याच्यावर त्याचा विश्वास नाही. आणि ते असं म्हणतात हे जीवन जे आहे हेच काय ते आहे, इथंच आपल्याला राहायचं आहे, हेच खरं जीवन आहे. मरणानंतरच्या जीवनाबद्दल ते अविश्वास दाखवतात. आणखी एक कारण आहे ते म्हणजे की आजच्या रीतीने या जीवनामध्ये डिस्टर्ब करणाऱ्या ज्या आयडियाज आहेत, जे विचार आहेत ते मनुष्याला आवडत नाही. या ठिकाणी मनुष्य इतका गुंगून गेलेला आहे त्याच्या जीवनामध्ये आणि वेगवेगळ्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये की अशा रीतीने एक दिवस हे मरण येणार आहे आणि नंतर जे दुसरं जीवन आहे हा विचार त्याला डिस्टर्बिंग वाटतो. एक उपद्रव देणारा म्हणा किंवा त्याचं चित्त विचलित करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत असं त्याला वाटतं. म्हणून तो ते अवॉइड करण्याचा, ते टाळण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर आणखी एक कारण आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे, ते असं आहे की मनुष्याला त्याच्या ज्या रिलेशनशिप्स आहेत त्या तोडायला आवडत नाहीत. त्या रिलेशनशिप्स एक दिवस समाप्त होणार आहेत, त्या तुटणार आहेत, हा विचार मनुष्याला असह्य होतो. या जीवनामध्ये मनुष्य सतत त्याच्या कुटुंबामध्ये, नातलगांमध्ये, त्याच्या जे जग आहे त्याच्या स्वतःचं जे सर्कल आहे त्यामध्ये तो सतत रिलेशनशिप्स ज्या आहेत ह्या बनवत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या त्या रिलेशनशिप्स असतात. तर ह्या रिलेशनशिप्स एक दिवस तुटणार आहेत, त्याला खंड पडणार आहेत, ह्या समाप्त होणार आहेत, ह्या संपुष्टात येणार आहे, हा विचार मनुष्याला असह्य वाटतो. आणि म्हणून याच्यानंतरचं जे जीवन आहे किंवा जग आहे त्याच्याबद्दल त्याला विचार करायला आवडत नाही. आणखी एक कारण आहे अशा प्रकारची मरणाबद्दल टाळाटाळ मनुष्य करतो त्याचं एक कारण आहे ते म्हणजे फिअर, भीती. क्लिफ रिचर्ड्स नावाचे जे ग्रस्त होते त्यांनी असं म्हटलं की आय एम नॉट अफ्रेड ऑफ डेथ बट आय एम अफ्रेड ऑफ डाईंग. याच्यामध्ये फरक आहे. ते काय म्हणतात, आय एम नॉट अफ्रेड ऑफ डेथ बट आय एम अफ्रेड ऑफ डाईंग. मी मरणाला भीत नाही ते असं म्हणतात, परंतु मरणाची जी प्रक्रिया आहे, फिअर ऑफ डाईंग, मरणाच्या पॉईंटच्या आधी चा जो काळ आहे त्याला मी जास्त भीतो असं ते म्हणत आहेत या ठिकाणी. म्हणजे मरण जे आहे ते येईल त्या क्षणाला, परंतु त्या मरणापर्यंत नेणाऱ्या ज्या घटना आहेत, जी परिस्थिती आहे ती मला गांजणारी आहे, ती मला भेडसावणारी आहे असं क्लिफ रिचर्ड्स म्हणतात. आता
मनुष्याला ही भीती जी आहे मरणाबद्दल, त्या भीतीबद्दल आपण थोडासा विचार करूया. पहिली गोष्ट ही आहे की मरण ही जे आहे याचा सराव कोणालाच नसतो. मरण हा नेहमी एक नवीन अनुभव असतो त्या व्यक्तीसाठी. त्या अनुभवाचा त्याला सराव नसतो. मरण ही एकदाच येतं. इट इज अ न्यू एक्सपिरियन्स. आणि त्याच्यामुळं हा नवीन अनुभव असल्या कारणाने, याचा आधी सराव त्याला नसल्या कारणाने, त्या मरणाच्या वेळेस नेमकं काय होईल हे माहीत नसल्या कारणाने त्याला त्याची भीती वाटते. हे सहज समजू शकतो. एखादी गोष्ट जर आपल्याला अपरिचित आहे आणि त्यामधून जर आपल्याला जायचं आहे तर आपल्याला त्याच्याबद्दल एक प्रकारची भीती वाटते, नर्वसनेस वाटतो. तर हे एक आणखी भीती वाटण्याचं कारण आहे की इट इज अ न्यू एक्सपिरियन्स. याच्या समोर आपण कधी गेलेलो नाही, ह्या परिस्थितीमध्ये आपण स्वतः कधी आलेलो नाही, त्याला तोंड दिलेलं नाही. इट इज अ न्यू एक्सपिरियन्स. त्याच्यामुळं भीती वाटते. दुसरी गोष्ट भीती वाटण्याचं कारण हे आहे की इट इज अ लोनली एक्सपिरियन्स. लोनली. त्या मरणाच्या क्षणाला ती व्यक्ती एकटीच आहे. तिच्यासोबत भले त्याच्या भोवती त्याचे मित्रगण किंवा नातलग असू शकतील उभे, परंतु मरण जे आहे ही ती व्यक्ती एकटीच त्याच्यामधून जात आहे, त्याला सामोरं जात आहे, तोंड देत आहे. म्हणून खऱ्या अर्थाने एव्हरी पर्सन हू डाईज इज अलोन. प्रत्येक व्यक्ती जी मरणामध्ये आहे, त्याला तोंड देत आहे, ती एकटीच आहे त्या ठिकाणी. आणि विशेष रीतीने जे आपण विश्वासणारे आहोत त्या आपल्यासाठी ही फार समाधानाची बाब आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त, जर आपण खरे विश्वासणारे आहोत तर त्या मरणाच्या एकाकी क्षणामध्ये तो आपल्याबरोबर आहे. ही इज विथ यू इन दॅट डाईंग मोमेंट. ही इज विथ मी. माझ्या मरणाच्या वेळेला तो माझ्यासोबत आहे. म्हणून ख्रिस्ती व्यक्ती मरणामध्ये ही एकटी नाही आहे. तर प्रभू आपला जो आहे पुनरुत्थित प्रभू हा उपस्थित आहे. शास्त्रामध्ये तुम्हाला पाहिजे तर स्टेफनाचं उदाहरण येतं समोर आपल्या, की त्याला जेव्हा दगडमार होत होता त्यावेळेला त्याचं पूर्ण लक्ष प्रभू येशू ख्रिस्तावर होतं आणि त्याला जो त्यावेळेला दृष्टांत झाला स्वर्गाचा वगैरे वगैरे, त्याच्यावर पण तुम्हाला म्हणता येईल की ख्रिस्ती व्यक्ती जी आहे आणि अनेकांनी जे अनुभव सांगितलेले आहेत त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या मरणाच्या वेळेला ते तिथं उपस्थित असताना, त्याच्यावरून देखील हे स्पष्ट होतं की ख्रिस्ती व्यक्ती मरत असताना ती एकटी नसते. त्याच्याबरोबर त्या व्यक्तीचा प्रिय प्रभू जो आहे तो त्याच्यासोबत आहे, तिच्यासोबत आहे. म्हणून ख्रिस्ती व्यक्ती मरणामध्ये एकटी नाही. परंतु जगिक दृष्टीने किंवा शारीरिक दृष्टीने विचार जर केला तर व्यक्ती ही मरणाला जी पंथाला लागलेली आहे ती एकटीच आहे. त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती तिच्यासोबत आहे. त्याच्यानंतर भीती वाटण्याचं आणखी एक कारण आहे. मरणाची भीती का वाटते? इट इज अ फायनल एक्सपिरियन्स. ती जी व्यक्ती आहे आता मरत आहे त्या व्यक्तीला माहीत आहे की ह्या ठिकाणी आता माझा शेवट आहे. इट इज अ फायनल एक्सपिरियन्स. त्या व्यक्तीला आता कळून चुकलेलं आहे की माझं जीवन जे आतापर्यंत मी जगलेलो आहे ते आता संपत आलेलं आहे, ते संपणार आहे काही क्षणामध्ये. लाईफ इज ओव्हर. इट इज फिनिश्ड. शारीरिक दृष्टीने आपण म्हणत आहोत. इट इज अ फायनल एक्सपिरियन्स. आता पेरण्याचा काळ संपलेला आहे. आता ज्या रीतीने मी राहिलेलो आहे त्याच्याबद्दलचा आता मला त्याची किंमत चुकती करणं जे आहे त्याचा वेळ आलेला आहे. टाईम ऑफ सोईंग इज ओव्हर. लाईफ इज ओव्हर. कांट डू इट ऑल ओव्हर अगेन. पुन्हा आता मी मागं फिरून ते जीवन जगू शकत नाही. पेरणीचा वेळ संपलेला आहे. कापणीचा वेळ आता आलेला आहे हे त्या व्यक्तीला जाणवत आहे. त्याच्यामुळं भीती आहे. याच्यानंतर आता काय होणार आहे? माझं जीवन तर मी जगलो आता, पण याच्या पुढं काय आहे? त्याच्यानंतर आणखी एक कारण आहे भीतीचं, ते म्हणजे पॉसिबिलिटी ऑफ बियॉन्ड. आता मी मरत आहे या ठिकाणी, हे जे जीवन आहे माझं या ठिकाणी संपणार आहे. याच्यानंतर आता काय आहे? तो एक विचार जो आहे तो भेडसावणारा असू शकतो व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या क्षणाला. पॉसिबिलिटी ऑफ बियॉन्ड. आतापर्यंत मी जगलो, आता याच्यानंतर पुढं काय आहे? अननोन. जर ती व्यक्ती ख्रिस्ती नाही तर त्याची भीती त्या व्यक्तीला
ग्रासून टाकणारी असते. आता मरणाबद्दलच्या पुष्कळच्या काही चुकीच्या धारणा देखील आहेत. थोडक्यामध्ये आपण त्या पाहू. ब्रदर पॉसन यांनी ज्या दिलेल्या आहेत त्यांच्या प्रवचनामध्ये, मिस्टेकन आयडियाज अबाउट डेथ. पहिली गोष्ट, डेथ इज नॉट रिअल. हे जे मरण तुम्ही म्हणता हे काही खरं नाही आहे, वास्तवता नाही आहे. हे मरण जे आहे फक्त तुमच्या विचारामध्ये आहे. इट इज ओनली इन युअर माइंड, इन युअर थॉट्स. आहेत तशा प्रकारचे विचार करणारे एक फार मोठा जगामध्ये कल्ट आहे तसा ख्रिश्चन सायन्स. तुम्ही एखादं असं नाव ऐकलं असेल. ते असं धरतात की हे मरण वगैरे काही खरं नाही आहे, हे खोटा भ्रम आहे तुमचा. भ्रम खोटाच असतो. हा एक तुमचा भ्रम आहे. हे फक्त तुमच्या विचारामध्ये आहे, हे खरं नाही आहे. दुसरी एक आणखी चुकीची कल्पना आहे की तुमचं ह्या मरणानंतर जे आहे तुमचं अस्तित्व हे फक्त तुमच्या प्रिय व्यक्तींच्या मेमरीमध्ये आहे. मरणानंतर पुढं काही नाही असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे. आणि अशा प्रकारच्या ह्या चुकीच्या कल्पना आहे. यू लिव्ह ओनली इन द मेमरी ऑफ युअर लव्ड वन्स. तुमचे प्रियजन, तुमचे लेकरं वगैरे यांच्यामध्ये तुमची बदलची आठवण आहे, मेमरी आहे. आणि अशा रीतीने मग तुम्ही जगता त्याच्यामध्ये. बायबल ज्या रीतीने सांगतं आपल्याला आपलं जीवन आहे नंतर, ते मानत नाही. एक चायनीज म्हण आहे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर तुम्हाला मरणानंतर जगायचं आहे तर मग काय करा. 4 गोष्टी ते सांगतात. एक, प्लॅन्ट ट्री, झाड लावा, किंवा घर बांधा, किंवा एखादं पुस्तक लिहा, किंवा तुम्ही एखादं मूल तुम्हाला असू द्या, एक मुलगा असू द्या. म्हणजे ह्या 4 गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही नंतर राहाल. प्लॅन्ट ट्री, त्या झाडाच्या मधून मग तुमची आठवण राहील की यांनी लावलेलं झाड आहे. एक घर बांधा, त्या घरामुळं तुमची आठवण राहील. किंवा एखादं पुस्तक लिहा, ते पुस्तक वाचत असताना तुम्हाला समजेल की ही व्यक्ती आहे, आणि तशा रीतीने तुम्ही त्या व्यक्तीच्या मेमरीमध्ये जिवंत राहाल. किंवा तुम्हाला एखादा मुलगा जर आहे, पुत्र जर आहे, तर त्याच्यामध्ये तुमची आठवण आहे, त्याच्याकडं पाहून तुमची आठवण ठेवेल लोक किंवा जग, असा एक म्हणण्याचा त्या म्हणीमध्ये उद्देश आहे. तर अशा प्रकारचं जीवन जे आहे याच्याबद्दल बायबलमध्ये कोणताही पाठपुरावा नाही. जरी आपण ह्या गोष्टीमधून लोकांची आठवण ठेवतो, परंतु मरणानंतरचं जे जीवन आहे याबद्दल बोलत असताना बायबल अशा रीतीने आपण राहू नंतर हे नाही सांगत. काही लोक याच्यानंतर एक विचार आहे तो असा आहे चुकीचा की ते असं म्हणतात की मरणामध्ये सर्व काही संपुष्टात येतं. देर इज नथिंग बियॉन्ड डेथ. स्वर्ग आणि नरक तुम्ही जे म्हणतात ते इथंच आहे या जीवनामध्ये, असं ते म्हणतात. मरणानंतर काही नाही, नथिंग आफ्टर डेथ. हा एक चुकीचा विचार आहे. त्यांच्यानंतर आणखी एक विचार आहे, आपल्या भारतीय लोकांना तो परिचित आहे. तो म्हणजे त्यांचा रिएन्कार्नेशनचा सिद्धांत. पुनर्जन्म होतो. व्यक्ती ह्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, अशा रीतीने हे मृत्यू जन्माचं चक्र अमर्यादित रीतीने सुरू राहतं. आपला त्याच्यावर विश्वास नाही. जास्त वेळ आपण त्याच्याबद्दल बोलण्यासाठी घेणार नाही. कारण इब्री लोकास पत्रामध्ये सांगितलेलं, संत आता पावलाने नाही लिहिलेलं ते पत्र, पण त्याचा लेखक आपल्याला माहीत नाही, परंतु त्या ठिकाणी लिहिलेलं आहे 9व्या अध्यायामध्ये, एकदा मरण आणि त्याच्यानंतर न्याय होणे हे नेमून दिलेलं आहे. पवित्रशास्त्र आपल्याला सांगतं. नंतर आणखी एक चुकीची कल्पना आहे, ती म्हणजे मरणामध्ये आपला शरीर जे आहे या शरीराबरोबरचं आपलं नातं सदा सर्व काळसाठी संपुष्टात आलेलं आहे. वी आर फिनिश्ड विथ द बॉडी फॉर एव्हर. पुन्हा मग शरीराबद्दल तुम्ही बोलू नका. एकदा व्यक्ती मेली म्हणजे ती मरून गेलेली आहे, तिचं शरीर तिला माती झालेले आहे. फक्त आत्मा जो आहे त्या व्यक्तीचा तो सदा सर्व काळसाठी अशा रीतीने राहील कुठंतरी, असा त्यांचा विचार आहे मोघम रीतीने. परंतु बायबल आपल्याला सांगतं की व्यक्ती मरणामध्ये तिचा आत्मा तिच्यापासून गेल्यानंतर पुन्हा एक दिवस प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे, देवाच्या सार्वभौमत्वामुळे आणि अधिकारामुळं आपल्याला वचनामध्ये अभिवचन दिलेलं आहे की शरीराचा आणि आत्म्याचा पुन्हा ते एक होतील, पुन्हा शरीर प्राप्त होणार आहे.
म्हणून सदा सर्व काळासाठी फक्त आत्म्यामध्ये असणं ह्याला शास्त्रामध्ये सार्वकालिक जीवन म्हटलेलं नाही किंवा मरणानंतरच्या जीवनासाठी त्याला स्थान नाही. परंतु एक दिवस येणार आहे की त्यावेळेला आपल्याला एक गौरवी पुनरुत्थित शरीर प्रभू आपल्याला देणार आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत, याच्याबद्दल चुकीच्या ज्या धारणा आहेत आपल्याला आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मरणाबद्दल विचार करत असताना आपल्याला सायन्स जे आहे, आपलं मनुष्याचं ज्ञान जे आहे हे उपयोगी पडत नाही. इट कॅनॉट हेल्प अस. सायन्स कॅनॉट हेल्प. त्याचप्रमाणे आमच्या ज्या सेंटिमेंट्स आहेत, मला जे वाटतं ते पण खरं नाही, त्याच्यावर अवलंबून आपण राहू शकत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो, मराठीमध्ये म्हण आहे. तर मनुष्याला जे वाटतं असावं मरणानंतर ती वास्तवता नाही आहे, ते फक्त त्याचे विचार आहेत. मला वाटतं मी मरणामध्ये पूर्णरीतीने संपून जाणार आहे, काहीच नंतर नाही असं मला वाटतं, त्याच्यामुळे ते तसंच असणार आहे का? अजिबात नाही. तर देवाचं जे वचन आहे, देवाचं जे सत्य आहे त्याप्रमाणे ते राहणार आहे. म्हणून मनुष्याचे विचार भलते असतील काही, परंतु तशाच रीतीने नंतर राहणार आहे हे असं कोणी म्हणू शकत नाही. म्हणून आहे फार डेंजरस आहे ते. आपले फार चुकीचा भ्रम होऊ शकतो आणि त्याच्यामुळं भयंकर अशा प्रकारच्या स्थितीमध्ये व्यक्ती येऊ शकते ह्या चुकीच्या विचारांमुळं. तर देवाने त्याचं हे लिखित प्रगटीकरण आपल्याला दिलेलं आहे. त्याप्रमाणे जर आपला विश्वास आहे तर मग आपण सत्यामध्ये आहोत आणि ज्या होणाऱ्या घटना आहेत त्याप्रमाणेच घडणार आहे. आणि म्हणून आपल्या ह्या मरणाचा जो विषय आहे, मरणानंतरच्या ज्या गोष्टी आहेत, याच्यासाठी पवित्र शास्त्र, देवाचं वचन, बायबल हेच आपल्याला एकमेव मार्गदर्शक अशा रीतीचं आहे. फक्त देव हा एकच आहे की ज्याला मरणानंतर काय आहे हे माहीत आहे, ठाऊक आहे पूर्ण रीतीने. आणि म्हणून त्याने जे वचन आपल्याला दिलेलं आहे त्या वचनावर विश्वास ठेवून त्या वचनाच्या सत्यामध्ये असणं हे अतिशय आवश्यक आहे. आता बायबलच्या आधारावर काही 2-4 गोष्टी स्पष्ट होतात, त्या थोडक्यात पाहून मग आपण त्या ठिकाणी बंद करणार आहोत. बायबलमध्ये सांगितलेलं आहे पहिली गोष्ट की डेथ इज रिअल. मरण जे आहे हे एक वास्तवता आहे. इट इज रिअल. ते असं ख्रिश्चन सायन्स म्हणतं त्याप्रमाणे एक फक्त तुमच्या मनामधली कल्पना आहे, तुमच्या विचारामध्येच ते आहे अशा रीतीचं नाही. ही वास्तवता आहे, ती आपण नाकारू शकत नाही. कारण बायबल याला सतत पुष्टी देतं. पहा, मरणाबद्दल बायबलमध्ये असंख्य रेफरन्सेस आहेत. धार्मिकांचं मरण त्याचप्रमाणे अधार्मिकांचं मरण, ह्या दोन्ही मरणाबद्दल रिपोर्टिंग झालेलं आहे बायबलमध्ये. हा विषय जो आहे हा बिलकुल समोरासमोर घेऊन शास्त्रामध्ये तो हाताळलेला आहे, त्याला टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून बायबल हा विषय जो आहे हा विषय अतिशय सिरियसली घेतं आणि त्याच्याबद्दलचं जे सत्य आपल्याला ठाऊक असायला पाहिजे ते बायबल आपल्यासमोर आणतं. दुसरी गोष्ट मरणाबद्दल शास्त्रामध्ये सांगितलेली आहे ते म्हणजे डेथ इज ॲन एनिमी. मरण हा मनुष्याचा शत्रू आहे. मरण हा मनुष्याचा शत्रू आहे. देवाने जेव्हा सर्व जग निर्माण केलं, मनुष्याला निर्माण केलं, तेव्हा त्याला मनुष्याला मरण्यासाठी निर्माण केलेलं नाही. मरण जे आलेलं आहे शारीरिक आणि आध्यात्मिक हे मनुष्याच्या पापामुळं आलेलं आहे जगामध्ये. म्हणून शास्त्रामध्ये मरण हे जे आहे हे मरण हे हा एक एनिमी आहे, तो एक शत्रू आहे असं गृहीत धरून वचनामध्ये ते सत्य आपल्यासमोर आणलेलं आहे. ह्या मरणावर येशू ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे आणि त्याच्या मरणातून आपल्याला जीवन प्राप्त झालेलं आहे वगैरे हे जे सत्य आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मरण जे आहे हे मरण हे जे सैतानाचं साम्राज्य आहे, सैतानाचं जी बाजू आहे तिकडं त्याच्यामुळं ते आहे. सैतानाने आदामाने हवेला सांगितलं की तुम्ही आज्ञा मोडल्याने खरोखर मरणार नाही. तर ह्याचा उगम तिथं आहे. सैतानाने भुरळ घातली, मनुष्याने पाप केला आणि अशा रीतीने हे मरण आलेलं आहे. परंतु शास्त्रामध्ये मरण हे नेहमी वाईट आहे, हे मनुष्यासाठी घातक आहे हे गृहीत धरून चाललेलं आहे, शारीरिक पण आणि आध्यात्मिक पण. आणि देवाने क्रूस खांबामध्ये ह्या दोन्ही प्रकारचं जे मरण आहे याच्यावर उपाय केलेला आहे. त्याच्यानंतरची एक बाब शास्त्रामध्ये स्पष्ट केलेली आहे ती म्हणजे मरणामध्ये कोणत्याही व्यक्तीचा शेवट होत नाही. डेथ इज नेवर द एंड ऑफ ए सिंगल पर्सन.
योहान शुभवर्तमानामध्ये 5वा अध्याय 28 आणि 29 या ठिकाणी येशूचे शब्द आहे, ऑल इन द ग्रेव शॅल कम फोर्थ. ऑल इन द ग्रेव, जे सर्व मरण पावलेले आहेत, धार्मिक आणि अधार्मिक कोणी असो, ते उठवेला जातील, ते बाहेर ये. योहान शुभवर्तमानातलं ते वचन मी आपल्यासमोर वाचतो. 5वा अध्याय आणि 27व्या वचनापासून मी वाचतो, म्हणजे थोडा अर्थबोध होईल. आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, यास तो न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्याला दिला आहे. याविषयी आश्चर्य करू नका, कारण असा समय येत आहे की त्यात कबरेतली सर्व मनुष्य त्याची वाणी ऐकतील. ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, आणि ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की मरण हे कोणासाठीच शेवट नाही. डेथ इज नेव्हर द एंड ऑफ अ सिंगल पर्सन. म्हणजे मरणापर्यंतच जीव आहे, बाकी त्याच्यानंतर काहीच नाही, असं कोणी म्हणू शकत नाही पवित्र शास्त्राच्या आधारावर. तर बायबल आपल्याला सांगतं की मरणानंतर काहीतरी आहे. हे सर्व एक वेळेला उठवले जातील, धार्मिक आणि अधार्मिक दोन्ही पण उठवले जातील, हा मुद्दा. त्याच्यानंतरचं एक आणखी सत्य आहे, ते म्हणजे की मरणानंतर 2 ठिकाणं आहेत. देर आर 2 डेस्टिनीज. बायबल स्पष्ट रीतीने सांगतं. जो अध्याय आपण वाचला शुभवर्तमानातला 16व्या अध्यायामध्ये, त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो याच्याबद्दलच आहे. या ठिकाणी जे 2 वेगवेगळे स्थळं आहेत, ठिकाणं आहेत, 2 सेपरेट डेस्टिनीज, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी आहे. नंतरच्या आपल्या मननामध्ये आपण त्याकडं वळणार आहोत, आज नाही परंतु नंतर. तर त्या 2 ठिकाणं आहेत, हे लक्षामध्ये ठेवूया आपण. त्याच्यानंतरचं आणखी एक बाब आहे जे पवित्र शास्त्र स्पष्ट करून सांगते की हे जे जीवन आहे आता ह्या ठिकाणी मरणाच्या आधीचं, हे जीवन निर्णायक आहे. निर्णायक आहे. धिस लाईफ इज डिसायसिव्ह. धिस लाईफ इज डिसायसिव्ह. निर्णायक ते आहे. मरणानंतरचे जे 2 ठिकाणं आहेत त्याचा निर्णय या जीवनामध्ये होणार आहे, कुठं जाणार आहोत. मेल्यानंतर मला कुठं जायचं आहे हा प्रश्नच नाही आहे. कुठं जायचं आहे मेल्यानंतरचा जी ठिकाण आहे ते या जीवनामध्ये ठरत असतं. प्रियांनो, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. याच्याबद्दल पुष्कळशे पाखंडी मतं आहेत, आपल्याला त्याच्यामध्ये जाण्यासाठी आज वेळ नाही. परंतु 2 ठिकाणं आहेत, त्या 2 मधल्या कोणत्या ठिकाणी मी जाणार आहे हे आता ठरणार आहे या जीवनामध्ये, नंतर नाही. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आहे, 6वी गोष्ट. बायबल स्पष्ट करून सांगतं की मरणानंतर न्यायनिवाडा आहे, न्याय आहे. आणि मी ते वचन त्याचा उल्लेख केला थोडा वेळापूर्वी. इब्री लोकासपत्र याचा 9वा अध्याय आणि 27वं वचन. ज्या अर्थी मनुष्यास एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. 28वं वचन. त्या अर्थी ख्रिस्त बहुतांची पापे स्वतःवर घेण्यास एकदाच अर्पीला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यास तारणासाठी पापविरहित असा दुसऱ्याने दिसेल. 27व्या वचनामध्ये ज्या अर्थी मनुष्यास एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. एकदा मरण आणि त्याच्यानंतर न्याय हे ठरवून दिलेलं आहे. पापाची जी नांगी आहे ही क्रूस खांबावर येशूने मोडलेली आहे, आपल्याला माहीत आहे. मरणाची नांगी पाप आहे आणि येशू ख्रिस्ताने ते पाप कॅल्वरीच्या क्रूस खांबावर रद्द केलेलं आहे, त्याच्यासाठी ठोक उपाय केलेला आहे. म्हणून ज्या व्यक्तीच्या पापांची क्षमा झालेली आहे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने, ती व्यक्ती मरणामधून जीवनात आलेली आहे. त्या व्यक्तीला मरणाची भीती नाही. मरणानंतर मी ह्या जीवनामध्ये ज्या प्रकारचं मी जीवन जगलेलो आहे त्याचा हिशोब होईल, मरणानंतर होईल, आधी नाही. ही गोष्ट सातत्याने बायबलमध्ये सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे शेवटला मुद्दा हा आहे बायबलच्या आधारावर मरणाबद्दल, की मरण हे जे आहे हे मरण, ह्या मरणावर विजय प्राप्त केलेला आहे, झालेला आहे. इट इज ए कॉन्कर्ड एनिमी. मरणावर
विजय प्राप्त झालेला आहे. कारण काय? सिन इज कॉन्क्वर्ड. पापावर विजय प्राप्त झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरण आणि पुनरुत्थानामुळं ह्या मरणावर विजय प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून जे खरे विश्वासणारे आहेत त्यांना पापामध्ये ते कधीच राहत नाही. ते पाप अशा रीतीने त्यांनी टाकून दिलेला आहे. जुन्या जीवनाचा तो भाग आहे. आता विजयी ख्रिस्ती जीवन जे आहे प्रभूमध्ये, येशू ख्रिस्तामध्ये, ते आहे. आता ब्रदर डेव्हिड पॉसन सांगतात की आपण मरणाच्या वेळेला जे सहसा काही शब्द वापरतो ते कधी कधी चुकीचा अर्थ देणारे असतात. उदाहरणार्थ ते असं म्हणतात, आपण म्हणतो पास्ट अवे, पास्ट अवे, आणि ते असं म्हणतात की ही काही चांगली हा वाक्यप्रयोग नाही आहे किंवा हे चांगले शब्द नाही आहेत शास्त्राला धरून. पास्ट अवे म्हणजे संपून गेलं, काहीच नाही आता त्याच्यामध्ये राहिलेलं. जेव्हा ख्रिस्ती व्यक्ती मरते किंवा कोणतीही व्यक्ती मरते तेव्हा पास्ट अवे म्हणजे झालं, आता संपलं, आता तिचा काहीच नामशेष त्या ठिकाणी नाही, असा अर्थ नाही आहे. मला असं वाटतं रोमकरासपत्रामध्ये पौल असं म्हणतो की वर्ल्ड इज पासिंग अवे, म्हणजे हे जे जग आहे हे नष्ट होणार आहे, कायमचं नष्ट होणार आहे, काहीच राहणार नाही त्याच्यानंतर. तर तो अर्थ नाही आहे. जेव्हा व्यक्ती मरते तेव्हा ती व्यक्ती पास्ट अवे नाही. ती जर विश्वासणारी आहे तर ती ख्रिस्तामध्ये झोपलेली आहे. जर ख्रिस्तेतर आहे, विश्वासात नाही, तर ती मरण पावलेली आहे. इट इज नेवर पास्ट अवे. ती व्यक्ती आपण वचनामध्ये वाचल्याप्रमाणे आधी एक दिवस तिला उठवण्यात येणार आहे. म्हणून जे सर्व मरतात ते ख्रिस्तामध्ये मरत नाहीत. पुष्कळदा तशा प्रकारचा भास करून देण्यात येतो, परंतु आपण फार दक्ष असलं पाहिजे त्याच्याबद्दल. आपण मरणाच्या वेळेला कोणाचा न्याय करत नाही. ती व्यक्ती कुठं गेली नसेल याबद्दल नाही. जर विश्वासणारी आहे तर देवाची स्तुती असो, खात्रीने सांगू शकतो. परंतु ती जर व्यक्ती विश्वासणारी नाही आहे तर विनाकारण अशा रीतीने लोकांचा त्या ठिकाणी गैरसमज करून देखील आपण देऊ नये. परंतु सभ्य रीतीने आणि कोणाचे मन न दुखवता त्यावेळेला त्या व्यक्तीला आपण अशा रीतीने प्रभूच्या हाती सोपून देऊ शकतो आणि म्हणू शकतो की देव योग्य रीतीने न्याय करणारा आहे. आणि आपण त्या व्यक्तीबद्दल अवास्तव अशा प्रकारचा रिपोर्टिंग किंवा त्याबद्दलची प्रशंसा करू नये. ते लोकांना भ्रमात टाकणारी गोष्ट होऊ शकते. बरं, हे आजचं जे वर्णन आहे याच ठिकाणी आपण बंद करू. प्रियांनो, बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्ही याच्यावर विचार करा. हे जे मुद्दे आहेत आपण मांडलेले, आणि तुम्हाला जर शक्य असेल, होत असेल तर तुम्ही ब्रदर डेव्हिड पॉसन यांचा इंग्रजीमधला जो आहे प्रवचन ते तुम्ही ऐकू शकता. 6 लेक्चर्स आहेत त्यांचे. पहिलं लेक्चर याच विषयावर आहे ज्याच्यावर आपण आज मनन केलेलं आहे. देव करो या गंभीर विषयाबद्दल विचार करण्यासाठी आपल्या वैयक्तिकरीतीने आपल्याला सहाय्य करो अशी माझी प्रभूजवळ विनंती आहे, तशी प्रार्थना आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देव. या वेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वसमर्थ प्रेमळ पित्या प्रभुदेवा परमेश्वरा, आज आम्ही तुझ्यासमोर लीन आणि नम्र होतो. प्रभुदेवा, तुझ्या वचनाच्या सत्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ह्या वचनाच्या सत्याशिवाय प्रभू आम्ही किती अंधारात भयानक गोंधळामध्ये राहिलो असतो हे आम्हाला समजतं प्रभू, याची जाणीव होते. तुझ्या सत्य पवित्र वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ह्या जीवनाबद्दलच्या आणि या जीवनानंतरच्या ज्या गंभीर गोष्टी आहेत प्रभू, याची योग्य रीतीने आता दखल घेण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. आणि प्रभू, तुझ्या वचनानुसार सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी ऐकणाऱ्या प्रत्येक बंधू भगिनीचं तू सहाय्य कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक बापा. आमेन. आमेन.